स्वामी समर्थ। आज आहे नाश्त्यासाठी ही शेगाव कचोरी। खूप सुंदर, चवीला अप्रतिम, बाहेरून कुरकुरीत आणि आतले मिश्रण तर खूपच चविष्ट। महाराष्ट्राला वेगवेगळ्या खाद्य संस्कृतींची परंपरा लाभली आहे। प्रत्येक जिल्हा एका विशिष्ट खाद्य संस्कृतीमुळे प्रसिद्ध आहे। तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जसं संत गजानन महाराजांसाठी फेमस आहे, तसंच तिथली ही कचोरीसुद्धा जगप्रसिद्ध आहे। तर अशी ही जगप्रसिद्ध कचोरी आज आहे आमच्या नाश्त्यामध्ये। दिवसाची सुरुवात झाली आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या मिनी व्लॉगमध्ये। स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात केली, पण आधी हे सॅलड कट करून घेतले, थोडेसे मीठ आणि थोडासा चाट मसाला, आणि रेडी आहे आपले सॅलड। मग बनवून घेतल्या या गरम गरम अशा तांदळाच्या भाकरी। उकड वगैरे घेत बसत नाही मी, साध्याच पाण्यामध्ये पीठ मळून घेते आणि भाकरी बनवते। कडक होत नाहीत माझ्या भाकरी आणि त्या सॉफ्टच असतात, आणि मी त्या थापून बनवत नाही, तर मी त्या लाटून बनवते आणि तरीसुद्धा त्या सॉफ्ट होतात, काय कसं माहीत नाही, पण होतात। तर आजचं जेवण रेडी झालं आहे। चला तर बघूया आजचा मेन्यू, आज काय आहे माझ्या जेवणात। तर इथे आहे गरम गरम अशी तांदळाची भाकरी, सोबतच आहे भात, सुकी कारल्याची भाजी, कांदा मिरची आणि हळद घालून केलेली, माझ्या मिस्टरांना अशीच आवडते ही कारल्याची भाजी। त्याच्यासोबत आहे कढी, त्यांना वरण नाही आवडत, पण कढी खूप आवडते। अगदी रोज दिली ना तरी रोज आनंदाने खातील, पण तरीसुद्धा मला वरण बनवावे लागते, कारण प्रज्ञू तो कढी खात नाही ना, त्याला वरणच लागते, तर नो ऑप्शन। आणि सोबतच होते छोले। तर खूप छान झाले जेवण। आणि मग जेवणानंतर कापले हे कलिंगड। हे खाणे आता गरमीच्या दिवसात खूपच उपयुक्त मानले जाते। याच्यामध्ये A, B6 आणि C असं जीवनसत्व असतं। याच्यामुळे त्वचा मऊ, मुलायम आणि लवचिक होण्यास मदत होते, तसेच त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्याससुद्धा मदत होते। तर असे हे कलिंगड उन्हाळ्याच्या दिवसात खाणे खूपच फायदेशीर आहे। मग संध्याकाळी गेले होते जरा बाहेर थोडेफार सामान घ्यायला, आपल्या बायकांना घरातल्या काही गोष्टी राहिल्यात, काय संपले, काय आणायचे आहे, हे सुद्धा लक्ष द्यावे लागते ना, आणि आठवणीने आणावेसुद्धा लागते। तर असा होता माझा आजचा दिवस। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत